नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोधकथा सांगणार आहे। प्रामाणिक लाकूड तोड्या। एका गावामध्ये एक लाकूड तोड्या राहत होता। त्याचे नाव विजय कुमार असे होते। तो लाकूड तोडून आपला संसार चालवत होता। एके दिवशी विजय कुमार झाड शोधत एका नदीकाठी गेला। त्याला एक मोठे झाड सापडले। तो त्या झाडावर फांदी तोडण्यासाठी चढला आणि फांदी तोडू लागला। अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड खाली नदीत पडली। त्याच्या जवळ दुसरी कुऱ्हाड घेणे इतपत पैसे नव्हते, म्हणून विजय कुमार खूप निराश झाला आणि नदीकाठी येऊन रडू लागला। नदी उर्फ यमुना देवी त्याचे रडणे ऐकून प्रकट झाली आणि त्याला विचारू लागली की का रे तू रडतोस? विजय कुमार यमुना देवीला आपली कुऱ्हाड नदीत पडली असे सांगतो। यमुना देवी लगेच नदीत बुडी घेऊन हातात सोन्याची कुऱ्हाड घेऊन प्रकट होते आणि विजय कुमारला विचारते, ही आहे का तुझी कुऱ्हाड? विजय कुमार नम्रपणे म्हणतो, देवी ही माझी कुऱ्हाड नाही। मग देवी त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवते। तो परत मान हलवून सांगतो, ही देखील माझी कुऱ्हाड नाही। आता देवी पुन्हा बुडी घेऊन नदीत जाते व लोखंडाची कुऱ्हाड घेऊन प्रकट होते। इतक्यात विजय कुमार म्हणतो, होय हीच माझी कुऱ्हाड आहे। तेव्हा देवी विजय कुमार लाकूड तोड्याला म्हणते, तू खूप प्रामाणिक आहे। या प्रामाणिकपणामुळे या तीनही कुऱ्हाडी तुला बक्षीस स्वरूपात ठेव। तात्पर्य: नेहमी खरे बोलावे। नमस्कार मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन तात्पर्यपूर्ण बोधकथा ऐकण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या। या बोधकथेचा आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या ठिकाणी जागोजागी वापर करावा व आपले आयुष्य सुधारण्यास या बोधकथेपासून मदत कशी होईल हे पाहावे। तुमच्या लहान भावाला सबस्क्राईब करून सपोर्ट करा प्लीज।